नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत हिरवे. माझं स्नायपर ट्रेडर्स या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. हार्दिक 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 अभिनंदन स्वागत. तर बिहाइंड द चार्ट्स या प्लेलिस्ट साठी आपण एक फर्स्ट व्हिडिओ जो बनवला तो कॅन्डलच्या बॅकसाइडची सायकोलॉजी, हाऊ रिटेलर्स आर गोइंग टू ट्रॅप, रिटेलर्स ट्रॅप कसे करतात आणि इन्स्टिट्यूशन्स कोणते मूव्स म्हणजे त्यांचे फुटप्रिंट्स कोणत्या पॉइंट्सला असतात ते आपण अंडरस्टँड केला. इफ जर समजा कोणी तो व्हिडिओ बघितला नसेल सो प्लीज चेकआउट करा माझ्या प्लेलिस्टसाठी. नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हा, आणि मी अजूनही असे काही व्हिडिओज बनवणार आहे जेणेकरून मी निफ्टी 50 मधील मेजर स्टॉक्स जे आहेत, जे हायली वेटेड स्टॉक्स आहेत, मोस्टली रिलायन्स, एचडीएफसी, आयसीआयसीआय, अशा स्टॉक्स मध्ये सुद्धा मी सेम माइंडसेटचे म्हणजे सेम कन्सेप्टचे मी व्हिडिओज बनवणार आहे सेम. ओके. तर आजच्या पॉइंटला आपण स्टार्ट करतोय. आजचा पॉइंट आहे टाइम फ्रेम अनालिसिस. सो बेसिकली जो ट्रेडिंगचा फॉर्म आहे, इंट्राडे ट्रेडिंग झालं, स्कॅल्पिंग झालं, स्विंग ट्रेडिंग झालं किंवा इक्विटी होल्डिंग झालं. ठीक आहे. म्हणजे बीटीएसटी जर आपण म्हणजे आज आज बाय केला आणि उद्या सेल केला किंवा आज बाय केला, स्विंग केलं म्हणजे एका महिन्यानंतर, 2 महिन्यानंतर, 8 आठवड्यानंतर एक्झिट करणं. सो हे जे काही ट्रेडिंगचे फॉर्म्स आहेत, तर त्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या टाइम फ्रेम्स वरती अनालिसिस करणं गरजेचं असतं. पण त्याचबरोबर आज जे काही आपण टाइम फ्रेम अनालिसिस करणार आहे ते ऑन नॉट बेसिस ऑफ द ट्रेडिंग टाइप, इट इज ऍक्च्युअली बेस्ड ऑन इन्स्टिट्यूशनल फॉर्मॅट. म्हणजे काय, तर इन्स्टिट्यूशन जे मोठे बाईंग ऑर्डर्स प्लेस केलेले असतात किंवा सेल ऑर्डर प्लेस केलेले असतात. ठीक आहे. बेसिकली जेवढे काही इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांची बाईंग प्राइस फिक्स असते, त्यांचे ऑर्डर्स फिक्स असतात, ते नंबर ऑफ पॉइंट्सला ऑर्डर्स प्लेस करून ठेवलेले असतात आणि ते वर्षानुवर्ष ऑर्डर्स तशीच पेंडिंग असतात. समजा एका पॉइंटला ती प्राइस स्टॉकची तिथपर्यंत आलीच नाही नेक्स्ट अटेम्प्टला, ती समजा दुसऱ्याच पॉइंट पासून वर गेली, पण जेव्हा पण कधी ती प्राइस त्या पॉइंटला येईल तेव्हा ते पॉइंट्स, तेव्हा ते ऑर्डर्स पिकअप होते. ओके. सो वर्षानुवर्षे त्यांचे ऑर्डर्स असेच पेंडिंग पडलेले असतात. तर असे ऑर्डर्स जे असतात किंवा असे जे डिमांड झोन आपण त्याला म्हणू शकतो, कारण डिमांड झोन त्यांच्यामुळेच क्रिएट होते. तर असे जे काही डिमांड झोन्स आहेत ते मोठ्या टाइम फ्रेम वरती ते छोट्या टाइम फ्रेम पर्यंत कोणत्या फॉर्म मध्ये दिसतात किंवा त्यांचे फुटप्रिंट्स कसे असतात ते आपण ऍक्च्युली या पॉइंट्स मधनं सगळे स्टडी करणार आहोत. आता त्यापैकी काही, आता एसबीआय बँक आहे. मी एक चार्ट ओपन केलाय, ठीक आहे, एसबीआय बँक बघूया. तर आपल्याला टॉप डाऊन अप्रोच मध्ये फ्रॉम लाईक इयरली, हाफ इयरली, क्वार्टरली, मंथली, डेली, असे जे काही टाइम फ्रेम्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला इन्स्टिट्यूशन फुटप्रिंट्स कोणत्या कोणत्या पॉइंट्सला दिसतात किंवा असे काही पॉइंट्स आहेत का जिथून प्राइस आली आणि हिट करून अप गेली किंवा थोडं कन्सल्टेशन होऊन अप गेली, राईट. असे जे काही फुटप्रिंट्स आहेत ते आपण फिगर आउट करू, ते आपण आयडेंटिफाय करू आणि डिमांड झोन, सप्लाय झोन पण थोडस स्लाइटली त्याच्यातनं अंडरस्टँड करू की एक्झॅक्टली काय. सो फॉर एक्झाम्पल, आता माझ्याकडे चार्ट आहे ओपन एसबीआय बँकचा, राईट. एसबीआय बँक मध्ये आता हा ऑल टाइम हाय गेलेला, ऑल टाइम हाय वरती सप्लाय झोनच नाही अजून. म्हणजे जोपर्यंत एक चेंज ऑफ कॅरेक्टर येत नाही, जोपर्यंत प्रिव्हियस डे लो किंवा एखादा डिमांड झोन, मेजर डिमांड झोन जोपर्यंत तुटत नाही, क्रॉस करत नाही, तोपर्यंत एसबीआय मध्ये अजून तरी सेलिंग काय आलेलं नाही, पॉसिबल तर दिसत नाही अजून तरी. ठीक आहे. मोस्ट ऑफ द टाइम बाईंगच दिसते, कारण ह्या जर तुम्ही 3 ग्रीन कार्ड दिसला मार्केटमध्ये, आपण याला 3 ग्रीन सोल्जर्स म्हणतो, बायर सोल्जर्स असं म्हणतो, जेणेकरून मार्केट अजून ह्याच्यावर जाणार असं एक प्रोबॅबिलिटी असते, राईट. आता मार्केटमध्ये आपण एक, मी इथं टाइम फ्रेम्स ऍड केलेले आहेत 12 मंथ.
आता 12 मंथ म्हणजे काय? तर इयरली डिमांड झोन म्हणजे काय असतं? तर जर तुम्ही आपण इथे लक्ष दिलं, तिथे मी एक मार्किंग करतो हॉरिझॉन्टल लाईन. सो दिस इज एक रेंज आहे. तर 2006 ते 7 पासून ते 2020 पर्यंत, 2006 ते 7 म्हणजे 2006 पासून ते 2020 पर्यंत एसबीआय बँक हा कम्प्लिटली साइडवेज होता. त्यांची जी ट्रेड करण्याची रेंज जी होती ती 100 ते 350 एवढाच पॉईंट्स होता, म्हणजे जवळपास 250 पॉईंटची मुवमेंट आहे. 250 पॉईंटच तो फक्त वर खाली होता. राईट. तर त्याच्यानंतर एक हॅमर तयार झाली या पॉइंटला. तो कोणत्या पॉइंटला तयार झाल्या? तर ती इथे एक हॅमर झाल्या. या हॅमरने एसबीआय बँकेला ऑल टाइम हाय घेऊन गेला. म्हणजे ऑल टाइम हाय जो गेलाय तो एक्झॅक्टली किती पर्सेंट गेलाय तो आपण व्हेरीफाय करू. सो ऑलमोस्ट इथून ते इथपर्यंत हा जवळपास, सॉरी, इथपर्यंत, ठीक आहे, हा जवळपास 200% हाईक आहे. कम्प्लीट 200%. कारण 350चा स्टॉक, 350 प्राइसचा स्टॉक तो जवळपास 1050 ला वगैरे जातोय. याचा अर्थ नक्कीच तो 200%चा स्टॉक झाला तिथं. 750, जवळपास 700 पॉईंटची मुवमेंट झालेली आहे तिथे. ठीक आहे. तर मला एक सांगा, आता हा झाला इयरली डिमांड झोन. म्हणजे जेव्हा कधी पण प्राइस बाय चान्स, मे बी तसं होऊ नये, ठीक आहे, पण मार्केट आहे, काही होईल सांगता येत नाही बरेच. तर बाय चान्स जर ही प्राइस जर डाऊनसाइड यायला चालू झाली, तर ह्या प्राइसला परत वरती घेऊन जाण्याची ताकद कोणत्या डिमांड झोन मध्ये? डिमांड झोन मध्ये. कारण इथे जे ऑर्डर्स असतील, जे इन्स्टिट्यूशन्सने ऑर्डर लावून ठेवले असतील त्यावेळी 2019-20च्या टायमिंगला, जेव्हा बँकिंग सेक्टर मध्ये बूम आलं बिकॉज ऑफ एनडीए गव्हर्नमेंट, राईट. बघा ना, पीएनबी, फेडरल बँक, आरबीएल, कुठे बँका गेल्या त्या. म्हणजे आता त्यांच्या काही प्राइजेस एकदमच अशा हाईक नाही झालेल्या, पण काही आता पीएफसी घ्या, रेग घ्या, असे किती तरी स्टॉक आहेत गव्हर्नमेंटचे, जे की डायरेक्ट म्हणजे कंटिन्युअसली त्यांची ग्रीन ग्रीन कॅन्डल्स, म्हणजे अप मुवमेंट्स आहेत. तर हा झाला इयरली डिमांड झोन. आता जेव्हा कधी पण प्राइस या पॉइंटला येईल, तर नक्कीच एसबीआय ला पुन्हा अपमूव देण्याचं ताकद फक्त या इयरली टाइम फ्रेम मध्ये. कारण रिझन काय आहे? कारण हा इयरली जो डाऊनफॉल येणार आहे तो जवळपास 200 पॉईंटचा डाऊनफॉल आहे. म्हणजे सॉरी, 700 पॉईंटचा डाऊनफॉल झाला. बरोबर. Why this is showing like this? Up movement is the 200% and down movement is a 60%. Something is messy here. ना. ठीक आहे. ठीक आहे, आपण पॉइंट्स मध्ये चर्चा करू. असं का दिसतंय काय माहित नाही. पॉइंट्स मध्ये चर्चा करू तर हाय झाला इयरली डिमांड झोन. नेक्स्ट हा एक इयरली डिमांड झोन आहे. आता हा इयरली डिमांड झोन मी का म्हणतोय? रिझन आहे, ह्या ग्रीन कॅन्डल नंतर मार्केट एक हॉल्ट घेतला. मार्केटनं म्हणजे ह्या पॉइंटला काही सेलर्सने मार्केटला खाली आणलं असतं. आणि बरोबर आहे ना, ही कॅन्डल कशी ओपन झाली असणार? ही कॅन्डल ओपन झाली असणार, ह्याचा कॅन्डलचा ओपन इथे ह्या पॉइंटला आहे. बरोबर, ह्या कॅन्डलचा ओपन इथे ओपन आहे. ही कॅन्डल पहिल्यांदा रेड झाली होती. ती रेड झाल्यानंतरच ह्या कॅन्डल मध्ये बायर्स जे ऍड झाले, हे बायर्स ऍड झाल्यानंतर सगळ्या सेलर्सना सपवलं आणि मग दुसऱ्या दिवशी अजून एसबीआय बँकेला ऑल टाइम हाय घेऊन गेलं. म्हणजे याचा अर्थ इथे एक डिमांड क्रिएट झाली नवीन, राईट.
तर हा झाला इयरली डिमांड झोन. तिथे एक नंबर ऑफ ऑर्डर्स पेंडिंग असतील. जेव्हा पण कधी प्राइस ह्या पॉइंटला येईल, ऑलरेडी प्राइस आली होती, ठीक आहे, प्राइस येऊन गेली इथे, पण अजून ह्या डिमांड झोनला टच नाही केली. तर आपण 6 मंथ क्वार्टरली, सॉरी, हाफ इयरलीच्या ह्याच्यात तो आला होता का? बरोबर आहे, आला नव्हता. मग तो क्वार्टरली आला होता का? क्वार्टरली पण आला. मग मंथली आला होता का या पॉइंटला? तर मंथली पण नाही, वीकली नाही. मार्केटनं काय केले, त्या प्राइसला तिथं जो डिमांड झोन आहे या पॉइंटला मार्केट अजून आलेलंच नाही. पण जेव्हा पण कधी या पॉइंटला मार्केट येईल, तो नक्कीच इथून मुवमेंट देणार बाय साईडची. राईट. ओके, बॅक टू द पॉइंट. डिमांड झोन मार्किंग करायला आपण अंडरस्टँड करतोय की जिथे इन्स्टिट्यूशन लेवलचे फुटप्रिंट्स असतील. आता हा एक डिमांड झोन आहे, देन हा एक डिमांड झोन, बरोबर. सॉरी, म्हणजे हा एक डिमांड झोन आहे दोघांपैकी. म्हणजे रॅली, बेस रॅली, म्हणजे सेम इथं पण ह्या कन्सेप्ट झाली. या कॅन्डलचं ओपन इथे क्लोज वरती आहे, म्हणजे कॅन्डल पहिल्यांदा फॉर्म होताना ही रेड कॅन्डल झाली, बरोबर. ही कॅन्डल रेड झाल्यानंतर मग बायर्स ऍड झाले. बायर्स ऍड झाल्यानंतर मी एक नवीन डिमांड क्रिएट केली आणि मग एसबीआय ला परत ऑल टाइम हाय गेली. हा झाला हाफ इयरली डिमांड झोन. देन क्वार्टरली, मंथली, क्वार्टरली तर मला काही दिसत नाही. मंथली पण, मंथली ह्या पॉइंटला एक आहे, पण हा खूप टॉपला आहे, ठीक आहे. हा खूप टॉपला आहे. हा एक नवीन डिमांड झोन तयार झालाय. ओके, देन हा एक डिमांड झोन आहे. हा जो डिमांड झोन आहे तो मंथली मागाशी आपण बघत होतो. येस, हा एक डिमांड झोन झाला. नेक्स्ट हा एक डिमांड झोन आहे. हा एक डिमांड झोन आहे इथे, राईट. इथे काय साईडवेज आहे. ओके, हा मेन डिमांड झोन आहे. हा त्याचा जो बेस आहे, हा हा ओरिजिन आहे. हा ओरिजिन आहे, या कम्प्लीट मूवचा ओरिजिन आहे, ठीक आहे. तर हा झाला मंथली, क्वार्टरली, वीकली डिमांड झोन. बघू आपण वीकली. आपण अंडरस्टँड करू की एक्झॅक्टली जो डिमांड झोन्स असतात, आपण फक्त सध्या डिमांड झोन वरती फोकस करू. वीकली डिमांड झोन मध्ये हा एक डिमांड झोन आहे इथे, बरोबर. या लेवलला एक डिमांड झोन आहे. देन हा पण एक डिमांड झोन आहे, पण हा एक डिमांड झोन अंडरस्टँड करायला आपल्याला कॅन्डल पॅटर्न कळाले पाहिजे, की हा डिमांड झोन काय आहे. आपल्याला डेलीला गेल्यावर पण कळेल. हे बघा, हा एक डिमांड झोन आहे इथे या पॉइंटला, राईट. ओके, ठीक आहे. आता मी सगळे डिमांड झोन परत क्लोज करतो आणि आपण जिथून जिथून प्राइस रिट्रेस झाले ते पॉइंट मार्क आउट करतो. आपण खूप डाऊनसाइडला जाऊ, एकदम जुन्या चार्ट्स मध्ये जाऊ आपण. लेट्स सी. ओके, आता हा डिमांड झोन बघा. हा जो डिमांड झोन आहे, हा डिमांड झोन मी का म्हणतोय, या बेस कॅन्डल नंतर मार्केटमध्ये दोन शार्प मुवमेंट आले बाईंगचे.
परत ह्या दोन कॅन्डलने त्याचे बॅकसाइडचं कन्सोलिडेशन संपवलंय, बट ऑब्विस आहे की अजून त्यांचा हाय जो होता, जो सेलर मेन आहे बसलेला इथे, त्याला संपवलेला नाहीये. बट हिथून ह्या पॉइंट नंतर एसबीआयचा जो स्टॉक आहे तो कम्प्लीट अप गेलाय. त्याने काय केलंय, त्यानं हा जो हाय त्याच्या प्रिव्हियस ह्याच्या वरती क्लोजिंग दिलंय इथपर्यंत. बरोबर. देन ह्या डिमांड झोनची पॉवर बघा किती आहे. की त्याने बॅक टू बॅक एक सप्लाय झोन, दुसरा सप्लाय झोन तोडून वरती क्लोजिंग दिली. आता आमची स्ट्रॅटेजी काय कन्सिडर, म्हणजे स्ट्रॅटेजी काय सांगते की अशी जी डिमांड झोन असतात, मी त्याला मार्किंग करतो. आता हा डिमांड झोन वीक टू वीक मार्क करतो याला, इथून ते इथून. ह्या डिमांड झोन मध्ये नेक्स्ट अटेम्प्टला या डिमांड झोन मध्ये नेक्स्ट अटेम्प्टला जेव्हा पण कधी प्राइस येईल, तर क्वाईट ऑब्विस आहे की ह्या डिमांड झोन मधून मुवमेंट येणार, अपसाईडची मुवमेंट हमखास येणार. आता कन्व्हेन्शनल जे ट्रेडर्स असतात, रिटेलर्स किंवा जे मार्केटमध्ये सध्या कन्सेप्ट आहे, मॉर्निंग स्टार, इव्हिनिंग स्टार, मी हे कन्सेप्ट इथे मेन्शन करत नाहीये. हा कन्सेप्ट कम्प्लिटली डिफरंट आहे. मॉर्निंग स्टार, इव्हिनिंग स्टार हे कधीही कुठेही होतं, ठीक आहे. पण त्या पॉइंटला जर बघितलं तर हा जे डिमांड झोन आहे, हा डिमांड झोन का मी म्हणतोय, कारण त्यांनी काय केलंय, हा एक सप्लाय झोन, हा एक सप्लाय झोन, म्हणजे ह्या कन्सोलिडेशनच्या वर जाऊन क्लोजिंग दिलेली, म्हणजे बॅक टू बॅक दोन सप्लाय झोन तोडले. म्हणजे याचा अर्थ ह्या डिमांड झोन मध्ये काहीतरी पॉवर आहे, जिथून मार्केटला इन्स्टिट्यूशनने वरती घेऊन गेले. ओके. आता नेक्स्ट टाइमला जेव्हा पण कधी प्राइस या डिमांड झोन मध्ये येते, आली, डिमांड झोन मध्ये आल्यानंतर दुसऱ्या दिवशी मुवमेंट मुवमेंट बघा, दुसऱ्या दिवसापासून मुवमेंट टॉप, दुसऱ्या दिवसापासून एसबीआय अप. हा, आता डिमांड झोन व्हॅलिड कधी असणार आणि इनव्हॅलिड कधी असणार, त्याची काही पॅटर्न्स आहेत, त्याचे काही फुटप्रिंट्स असतात, त्यालाच आपण इन्स्टिट्यूशनल फुटप्रिंट्स असं म्हणतो. आता हा डिमांड झोन एक स्ट्रॉंग आपल्याला सापडला, मला दिसला, म्हणून मी तो सांगितलं तुम्हाला, ठीक आहे. आता असे डिमांड झोन फेल होतात, कधी फेल होतात, जेव्हा जेव्हा त्यांची क्लोजिंग, त्या डिमांड झोनची क्लोजिंग ही चांगली नसते, त्याची मूव चांगली नाही, म्हणजे फक्त डिमांड झोन क्रिएट झालाय पण त्याच्यानंतर काय झालं, मार्केट डाऊन आलं, तर तो डिमांड झोन कधी चालणार आहे का, नाही चालणार. सो सेम तसा वे आपण बघू, एकदा डिमांड झोन चालल्यानंतर मार्केटनं डाऊन साइड मुवमेंट परत दिली, बट एका पॉइंट साठी मार्केटमध्ये मूव आली ना. हा डिमांड झोनची जी क्लोजिंग होती, जेव्हा तो इथं एंटर झाला, समजा इथून ते इथपर्यंत जवळपास 17 ते 20 रुपयाची मुवमेंट आहे, 20 पॉईंटची, रुपये नाही सॉरी, 20 पॉईंटची मुवमेंट आहे. नेक्स्ट, आता मार्केटने इथे काय केलंय, ही डाऊन साइड मुवमेंट आहे, एक काम करू, मी परत सगळं डिलीट करतो आणि ह्या पॉइंट पासून मार्केटनं परत अपसाइड मुवमेंट दिली. बॅक साइडला बघा, ह्या पॉइंटला कोणता डिमांड झोन आहे का, येस, बरोबर, येस. तर मार्केटमध्ये एक ड्रॉप, बेस, तीन बेस आहेत आणि एक रॅली आहे. आणि त्याचबरोबर ह्या कॅन्डल नंतर हा जो डिमांड झोन आहे त्याची क्लोजिंग बघा, त्याची क्लोजिंग जवळपास मार्केटनं ऑल टाइम हाय घेऊन गेलाय. या इथे एक हा हा एक हाय होता, कदाचित त्याच्यावर घेऊन गेलाय, राईट. हा हा जो डिमांड झोन आहे हा त्याच्यावर घेऊन गेलाय, म्हणजे ह्या डिमांड झोन मध्ये काहीतरी पॉवर आहे. पहिली गोष्ट म्हणजे इथे दोन डिमांड झोन आहेत, हा पण एक डिमांड झोन आहे, इथे ड्रॉप आहे, दोन बेस कॅन्डल आहेत, त्याच्यानंतर कंटिन्युअस तीन सोल्जर्स आहेत, तीन रॅली आहेत, कॅन्डल आहेत, ठीक आहे. जेव्हा मार्केटमध्ये
आणि त्याचबरोबर ह्या डिमांड झोनची क्लोजिंग जी आहे ती या हायच्या वर आहे. ठीक आहे. हा जो कन्सोलिडेशनचा हाय होता त्याच्या पण हा वर आहे, म्हणजे एक जवळपास हा सप्लाय झोन मी कन्सिडर करतोय. हा ऑब्विस आहे की ह्या सप्लाय झोनच्या इथे सप्लाय झोन तयार झाले त्याच्यावरती क्लोजिंग नाही. आपण सध्या डिमांड झोनची चर्चा करतोय तर आपण फक्त डिमांड झोन कन्सिडर करू. तर मार्केटमध्ये ह्या डिमांड झोन मध्ये जेव्हा प्राइस आली तेव्हा काय झालं बघूया आपण. हा डिमांड झोन तर खरंच खूप स्ट्रॉंग आहे, म्हणजे जे कोणी स्विंग ट्रेडिंग करतात, ठीक आहे, त्यांच्यासाठी ही कन्सेप्ट सगळ्यात बेस्ट, सगळ्यात म्हणजे सगळ्यात बेस्ट आहे आणि मी स्वतःही फॉलो करतो. ठीक आहे. तर जेव्हा मार्केटमध्ये प्राइस ह्या पॉइंटला आली, लेट्स सी कधी आली प्राइस, हा ठीक आहे, की मार्केटमध्ये जी जवळपास या मोमेंटमला प्राइस येण्यासाठी जवळपास किती दिवस गेले, 1-1.5 वर्ष गेले. मार्च 2007 ते मार्च जुलै 2008 जवळपास 1-1.25 वर्ष याच्यामध्ये गेलेलं आहे या प्राइसला मार्केटमध्ये येण्यासाठी. बट सेम पॉइंट मी जे स्टार्टला म्हटलं होतं तुम्हाला, की मार्केटमध्ये जेव्हा मोठी मुवमेंट येते तेव्हा इन्स्टिट्यूशनचे ऑर्डर्स खूप पेंडिंग असतात. ते वर्षानुवर्ष ऑर्डर्स जर समजा पेंडिंग राहिले तिथे तर ते ऑर्डर्स तसेच राहतात. पण जेव्हा पण कधी मार्केटमध्ये शार्प फॉलिंग येतं तर त्या मार्केटला एक रिव्हर्स मूव्ह करण्याची ताकद फक्त त्याच आणि त्याच डिमांड झोन मध्ये असते, जिथे असे डिमांड झोन, असे फुटप्रिंट्स अवेलेबल असतात. ह्या लेवलचे फुटप्रिंट्स अवेलेबल आहे. दिस इज नथिंग बट द इन्स्टिट्यूशनल फुटप्रिंट्स. ह्या डिमांड झोनची क्लोजिंगच खूप स्ट्रॉंग आहे. या डिमांड झोन मध्ये बाईंगच खूप स्ट्रॉंग आलेलं आहे. आणि जेव्हा पण नेक्स्ट पॉइंटला जेव्हा मार्केटमध्ये ह्या तिथे प्राइस आली, ती प्राइस आल्यानंतर मार्केटने तर व्ही शेपच रिकव्हरी केली. मार्केटने इथे व्ही शेपच रिकव्हरी केली. आणि जेव्हा पण कधी प्राइस ट्रेंड मध्ये असते, अप ट्रेंड डाऊन ट्रेंड, ठीक आहे, एका ट्रेंड मध्ये समजा आता आपण अप ट्रेंड आणि बुलिश या ट्रेंडची जर डिस्कशन करत असेल तर तुम्ही बघा, छोटे छोटे डिमांड झोन पण इथं सपोर्ट घेतात आणि वर जातात, सपोर्ट घेतात आणि वर जातात. आता बघा, ह्या डिमांड झोन मध्ये प्राइस आली, मार्केट अप गेलं, देन त्याच्यानंतर हा बघा, हा पण एक डिमांड झोन आहे. ड्रॉप बेस बेस रॅली हा एक डिमांड झोन झाला. बट हा डिमांड झोन अजून पिकअप झालाय का? या डिमांड झोन मध्ये अजून प्राइस आलेलं नाही. ठीक आहे, या डिमांड झोन मध्ये प्राइस आलेलं नाहीये. नेक्स्ट, हा एक डिमांड झोन झाला बघा, ड्रॉप बेस बेस रॅली. ही जी रॅली आली ती ह्या झोनच्या वरती क्लोजिंग आहे. ह्या पॉइंटला मात्र डिमांड झोन मध्ये प्राइस आली. प्राइस आल्यानंतर लेट्स से हा डिमांड झोन इथे आहे, तिथे काही प्राइस आली नव्हती, तो प्राइस यायच्या आतमध्येच तो वरती गेला इथून. ठीक आहे, लेट्स से इथे प्राइस आली होती. ठीक आहे, नेक्स्ट तिथून प्राइस अप गेली. ठीक आहे, थोडं कन्सोलिडेशन गेले, कन्सोलिडेशनचा ब्रेकआउट पण आलाय. त्या कन्सोलिडेशन मध्ये सुद्धा छोटे छोटे डिमांड झोन आहेत. त्या कन्सोलिडेशन मध्ये सुद्धा छोटे छोटे डिमांड झोन आहेत. फॉर एक्झाम्पल आता ह्या दोन कॅन्डल, आता ही कॅन्डल आणि ही कॅन्डल क्लोज कुठे झाली इथे, आणि ही कॅन्डलची ओपन कुठे झाली ह्या पॉइंटला, आणि ह्या पॉइंटनच ही कॅन्डल इथं वर गेली. याचा अर्थ ह्या दोन कॅन्डलच्या इन बिटवीन काहीतरी बायर सेलरची फाईट झाली असेल ना, तेव्हाच तर ही कॅन्डल ड्रॉप आली. ही ड्रॉप आल्यामुळेच इथे काय झाला, एक छोटासा डिमांड झोन क्रिएट झाला या पॉइंटला. या पॉइंटचा एक डिमांड झोन आहे इथे बघा. सेम या पॉइंटला आला, प्राइस अप मूव गेली. हा जो डिमांड झोन आहे आता, नेक्स्ट हा डिमांड झोन झाला छोटासा. या डिमांड झोन मध्ये प्राइस आली, या डिमांड झोन मध्ये प्राइस आल्यानंतर प्राइस न मोठीच मूव दिली. देन त्याच्यानंतर इतर गॅप आला. गॅप थेरी आपण नंतर शिकूया, गॅपचं अंडरस्टँडिंग डिफरंट आहे थोडं. गॅप इथे वेगळे वर्कआउट होतात, आमची स्ट्रॅटेजी डिफरंट आहे थोडी. बट हा एक डिमांड झोन आहे. लेट्स सी
अजून कुठले डिमांड झोन सापडतात का आपल्याला? भरपूर सापडतात आपल्याला असे डिमांड झोन. भरपूर म्हणजे खूप सापडते. जेव्हा मार्केट ट्रेंड मध्ये असतं तेव्हा तो डिमांड झोन फक्त तो त्याच्या एका पर्टिक्युलर लोकेशनच्या वर जरी क्लोज झाला तरी सुद्धा ते मार्केट चालतं. हे बघा, मार्केटमध्ये प्राइस या लेवल पर्यंत आले इथे. इथे बायर सेलची फाईट झाली. ठीक आहे. इथून मार्केट अप. नेक्स्ट, ओ दिस इज अ व्हेरी गुड डिमांड झोन. हा एक डिमांड झोन. ड्रॉप बेस रॅली रॅली रॅली. आता ही रॅली काही एवढी स्ट्रॉंग नाहीये, बट ह्या दोन मुवमेंट बघून कोणीही ह्या पॉइंटला एंटर करेल. बघा, या पॉइंटला प्राइस आली, राईट, मार्केटमध्ये मूव्ह आला. हा एक छोटासा सप्लाय झोन, या सप्लाय झोन गेल्यानंतर प्राइस मध्ये डाऊनफॉल आला परत. ठीक आहे. येस, मार्केटमध्ये परत मूव्ह आली. म्हणजे आपल्याला अशी डिमांड झोन खूप सापडत जातील. बघा, हा पण एक डिमांड झोन आहे इथे. हा डिमांड झोन आता सध्या जरी कळत नसला पण हा एक छोटासा इथे डिमांड झोन आहे या पॉइंटला. हा हा एक डिमांड झोन आहे असा. ठीक आहे. मार्केटमध्ये मार्किंग करताना खूप कॉशियस होऊन मार्किंग करणं गरजेचं आहे. ठीक आहे. मार्किंग खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे आपल्याला खरंच स्ट्रॉंगली कॉन्फिडन्स येतो की हा इथून प्राइस रिव्हर्स होऊ शकते. आता मग आपल्याला हा बघायचा आहे की हा जो एक डिमांड झोन तयार झालेला आहे ह्याच्यामध्ये कधी प्राइस आली का? ठीक. ह्याच्यामध्ये ह्या पॉइंटला प्राइस आली का कधी? आपण बघू. अल्ट जे, सॉरी, अल्ट एच करतो मी. हॉरिझॉन्टल लाईन. ओके. ह्या लेवलला प्राइस आली आणि त्याच्यानंतर काय झालं आपण बघूया. लेट्स सी, प्राइस कधी आले का या पॉइंटला? कारण खूप स्ट्रॉंग गॅप अप आहे. खूप स्ट्रॉंग गॅप आहे. प्राइस कधी झालेलं नाही वाटतं. नाही, प्राइस कधी झालेलं नाही. नाही, प्राइस कधी झालेलं नाही. या डिमांड झोन मध्ये आजपर्यंत प्राइस आलेलं नाही. हा, एवढं आहे की या गॅप पर्यंत इथं प्राइस आलेले आहे. बट इथं एक आता काय झाला, सपोर्ट क्रिएट झालाय ना. जवळपास कितीतरी वेळा या प्राइसला टच होऊन मार्केट वर अप गेलेला. बट त्या डिमांड झोन मध्ये प्राइस आलेली नाही. हा, एक आहे की ह्या डिमांड झोन मध्ये खूप ताकद आहे. या डिमांड झोन मध्ये खूप ताकद आहे. कारण फॉर एक्झाम्पल, इथे लेट्स से इथे ड्रॉप बेस रॅली, राईट, ही रॅली आणि डायरेक्ट गॅप अप आहे. आता गॅप अप याचा अर्थ काय? इथे एक एक पॉइंट, इथे एक अशी ग्रीन कॅन्डलच असणार ना गॅप अप म्हणजे, राईट. इथे गॅप अप म्हणजे काय? एक ग्रीन कॅन्डलच आहे. ग्रीन कॅन्डल मग आता आहेत किती टोटल? 1, 2, 3, 4. म्हणजे जवळपास किती स्ट्रॉंग मुवमेंट आहे या पॉइंटला. म्हणजे जेव्हा कधी पण मार्केट या पॉइंटला येईल, शक्यता कमी आहे आता, पण जेव्हा कधी पण येईल तेव्हा इथनं नक्कीच मार्केट मूव्ह करेल. ओके. हा झाला इन्स्टिट्यूशन फुटप्रिंट. लेट्स से अजून आपल्याला डिमांड सापडतात का? हा, भरपूर सापडतील आपल्याला, भरपूर. हा एक मगाशी सांगितल्या पद्धतीने हा पण इथे पण एक डिमांड झोन आहे. हा हा बेस आहे. ह्या हॅमर म्हटल्यानंतर आपल्याला त्या नॉर्मलच आहे. इथे टच झाला, वरती गेला. ठीक आहे. आपण जे असे डिमांड झोन फिगर आउट करतोय जिथनं रिव्हर्सल आलेला आहे, मार्केटचा ट्रेंड रिव्हर्स झालाय, ते डिमांड झोन सगळ्यात स्ट्रॉंग असतात. आत्ता बघा, हा डिमांड झोन बघा. लेट्स से दिस इज द डिमांड झोन. एक वन ऑफ द डिमांड झोन आहे. हा बेस्ट आहे का? अजून आपल्याला डिमांड झोन बेस्ट आहे, क्वालिफाईड आहे, हे अजून आपण कन्सिडर केलं नाही. फक्त हा एक डिमांड झोन आहे. ड्रॉप बेस 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 रॅली. बट रॅली आल्यानंतर किती रॅली आली याच्यामध्ये? या डिमांड झोनची क्लोजिंग कुठे आहे? या डिमांड झोनची क्लोजिंग त्याच्या प्रिव्हियस फक्त वीक. पण हा या 1, 2, 3, 4, 5 या पाचही कॅन्डल मी बेस कन्सिडर करते, म्हणजे एक बेस कन्सिडर करते. फक्त ह्या कॅन्डल नंतर जी ग्रीन मुवमेंट आली ती एका बेसच्या वीकच्या वर क्लोजिंग झालेली आहे. बट ही जी रेड कॅन्डल सेलरची जी कॅन्डल आहे त्याच्यावरती क्लोजिंग झाली का? नाही झाली. ठीक आहे. त्याच्यावरती क्लोजिंग झाली का?
नाही झाली. त्याच्यावरती क्लोजिंग झाली का? नाही. या डिमांड झोनचं मिनिंगच नाही. या डिमांड झोनची मिनिंग नाही, कारण बाईंग झालेली नाहीये ना. बाईंग आपल्याला कशी पाहिजे? लेट्स से दिस इज द बाईंग. हे बाईंग आहे, ही बाईंग आहे, ही बाईंग. हे जेवढे सेलर्स इथे ऍड झाले होते या सगळ्यांनी इथे संपवले. राईट, मेन सेलर्स आता इथे आहेत ह्या पॉइंटला. देन ही बाईंग बघा, 1 2 3 4, दिस इज कॉल्ड एज अ बाईंग. हे असे मुवमेंट्स पाहिजे. इथे स्ट्रॉंग बायर्स आहेत. इथे स्ट्रॉंग बायर्स नाहीत. इथे जरी मुवमेंट आली असेल ह्या पॉइंटला, जर जेव्हा प्राइस टच झाली इथे या लेवलला, तरी एका पॉइंट साठी म्हणजे काही काही पॉइंट साठी, म्हणजे इथे छोटे ऑर्डर्स असतील तेवढ्यासाठी फक्त ही क्रिएट झाली. ही वीक होण्यामागचं कारण म्हणजे काय? हे तेच आहे, बाय ऑर्डर्स, सेल ऑर्डर, बाय ऑर्डर, सेल ऑर्डर्स. आता नेक्स्ट वे की मार्केटमध्ये ह्या लेवलला प्राइस आली, इथे इथे प्राइस आल्यानंतर इथनं का अप गेलं बघूया आपण. बॅक साईडला काय दिसते? ओ, सो दिस इज द सपोर्ट झोन आहे. हा सपोर्ट असल्यामुळे मार्केटनं सपोर्ट घेतला आणि या सपोर्ट वरूनच इथून अप गेले. येस, या सपोर्ट वरून गेल्यानंतर हा एक डिमांड झोन आहे, हा एक डिमांड झोन आहे, आणि देन त्याचबरोबर हा पण एक डिमांड झोन आहे. मी याला इथं मार्किंग करतो. राईट, ड्रॉप बेस बेस रॅली, बेस रॅली म्हणजे इथे इथे पण ऑर्डर्स एक्झिक्यूट झालेत, म्हणजे इथे पण ऑर्डर्स लागले, इथे पण ऑर्डर्स लागले, त्याच्यामुळे हे दोन कॅन्डल्स झाले. ठीक आहे. गरज नाहीये की प्रत्येक वेळी रॅली 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 कंटिन्युअस होईल बेस नंतर. असंही होऊ शकतं, रॅली बेस रॅली पण होऊ शकतं. म्हणजे ही रॅली झाली, हा बेस झाला, ही सेकंड रॅली झाली, परत बेस होऊ शकतं, किंवा त्याच्यानंतर कंटिन्युअस रॅली रॅली होऊ शकते. ठीक आहे. पण ह्या डिमांड झोनची कॅपॅबिलिटी बघा, त्यानं प्रिव्हियस कन्सोलिडेशन ब्रेकआउट दिलेला आहे, प्रिव्हियस कन्सोलिडेशन ब्रेकआउट दिलेलं आहे, प्रिव्हियस हाय जो होता त्याच्यावरती जाऊन क्लोजिंग दिलेलं आहे. सो दॅट्स वाय दिस इज द डिमांड झोन इज क्वालिफाईड. हा डिमांड झोन खूप चांगला आहे, पण डिमांड झोन क्वालिफाय होण्यासाठी अजून काही गोष्टी आहेत जी आपण हळूहळू अंडरस्टँड करू. आज आपण फक्त डिमांड झोन कसं मार्किंग करतोय आपण ते बघतोय. आता ह्या डिमांड झोन मध्ये जेव्हा प्राइस आली, बट प्राइस ऍक्च्युली या डिमांड झोनला टच नाही गेलेली, ज्या आधीच प्राइस हा हा एक सपोर्ट घेतला, कारण इथून एक ब्रेकआउट आला होता या कन्सोलिडेशनचा, त्याच्यामुळे हा सपोर्ट घेऊन मार्केटनं प्राइस अप घेऊन गेलेला आहे. बट जेव्हा आपण कधी मार्केटमध्ये आली आहे का बघूया आपण, या लेवलला प्राइस आली आहे का? येस, बघा, येस, प्राइस तर आलेली आहे. हा जो डिमांड झोन आहे इथे, ह्या लेवलला जेव्हा प्राइस आली, टच झाली, तेव्हा मार्केटमध्ये एक नवीन बुलिश आलं, म्हणजे इथं बुलिश साईन झालं या. बट किती वेळासाठी ही बुलिश आली? जवळपास 40 पॉईंटची मुवमेंट आहे. 40 पॉईंट असे डिमांड झोन फिगर आउट करायची की जेणेकरून आपल्याला तिथे टार्गेट 1 2 दिवसातच मिळणार. टार्गेट सुद्धा आपल्याला चार्टच सांगतं की इथनं डिमांड झोन पिकअप करत असेल तर टार्गेट कोणतं पाहिजे, ते पण आपण नंतर हळूहळू प्रत्येक व्हिडिओ मध्ये बघू. तर ह्या पॉइंटला डिमांड झोन एंट्रीज मिळाली आणि मार्केट अप. लेट्स से आता मार्केटमध्ये एक डाऊनसाइड मुवमेंट चालू झालेला आहे. तर डाऊनसाइड मुवमेंट मध्ये, डाऊनसाइड ही जी मुवमेंट चालू झाली, त्या सगळ्या डाऊनसाइड मुवमेंटला रिव्हर्स कुठून केलेला आहे? ह्या पॉइंटनं झालेला आहे. या पॉइंटनं रिव्हर्स झाले. तर लेट्स, ओके, तर ह्या पॉइंट मधनं मार्केट चाललंय. ओके, आता हा झोन समजण्यासाठी आपल्याला डिमांड झोन मधला एक आणि एक पार्ट शिकणं गरजेचं आहे. डिमांड झोन कसा असतो, काय असतो, तर त्याचा आपण एक सेपरेट अजून व्हिडिओ क्रिएट करणार आहे. तर त्या सगळ्या व्हिडिओमध्ये आपण डिमांड झोन कोणत्या कोणत्या टाईपचे असतात हे सगळं अंडरस्टँड करणार आहे. आता हा सुद्धा एक डिमांड झोन आहे. व्हाय काय झालं?
मार्केटमध्ये एक सेलिंग प्रेशर आले आणि मार्केटनं प्राइस इथूनच रिव्हर्स केली. प्राइस रिव्हर्स करताना त्यानं रिव्हर्स कशी केली बघा, व्ही शेप मध्ये केली. देन त्याच्यानंतर ड्रॉप आहे चांगलाच, खूप चांगला ड्रॉप आहे. ठीक आहे, प्रिव्हियस डे दोन्ही डे लोच्या खाली क्लोजिंग केलेलं आहे. देन त्याच्यानंतर या प्राइसला रिव्हर्स करण्याचं काम ह्या दोन बेस कॅन्डलने केलं. म्हणजे या दोन्ही बेस कॅन्डलना मी एक बेस कॅन्डल मानू शकतो आणि देन त्याच्यानंतर एक रॅली आली. ठीक आहे, रॅली आल्यानंतर त्या रॅली नंतर मार्केटमध्ये मूव कुठपर्यंत झाली, म्हणजे ही जी काही कम्प्लीट मूव झालेली आहे इथून ती ह्या कम्प्लीट मूव पर्यंत, ह्या कम्प्लीट झोनचा ओरिजिनल कोण आहे, रिव्हर्स कुठून झाले इथून. तर ऑब्विस आहे की जिथून मार्केट रिव्हर्स होते आणि एका पर्टिक्युलर पॉइंटच्या वरती क्लोजिंग देते, म्हणजे हा एक सप्लाय झोन होता, या झोनच्या वरती क्लोजिंग दिले, म्हणजे या डिमांड झोन मध्ये काहीतरी पॉवर आहे ना, राईट. या डिमांड झोन मध्ये काहीतरी पॉवर आहे, म्हणून तर प्राइस रिव्हर्स एवढी झाली व्ही शेप मध्ये. लेट्स से आता हे कुठं होते प्राइस, ह्या प्राइस मध्ये म्हणजे जवळपास किती दिवसांनी तिथं प्राइस आली, राईट. मी तेच म्हटलं होतं, इन्स्टिट्यूशनचे जे ऑर्डर्स असतात ते ऑर्डर्स ते क्लोज करत नाहीत. एकदा जर त्यांनी लावली ना ऑर्डर्स, ते क्लोज करत नाहीत. त्यांची सिस्टीम आपल्यासारखी नाही, ते फ्रॅक्शन ऑफ सेकंड, मायक्रो सेकंड मध्ये त्यांचं एक्झिक्युशन असतं. मी कधी बघितलं नाही, पण माझे मित्र आहेत. ठीक आहे, बट ओके, इथून प्राइस आली, इथनं प्राइस इकडे रिव्हर्स झाली आणि देन आता परत ट्रेंड जर अप झाला असेल तर छोटे छोटे डिमांड झोन परत एक्झिक्यूट होतात, चालतात. ठीक आहे, ते साइडवेज गेलं मार्केट, साइडवेज गेल्यानंतर एसबीआय दाखवण्याचं कारण हेच की एसबीआय मध्ये ट्रेंड खूप भारी सांगता येतो. म्हणजे एसबीआय मध्ये सगळ्या गोष्टी ट्रेंडिंग आहेत, म्हणजे साइडवेज गेलेले खूप दिवस, साइडवेज गेले. अप अप डायरेक्शन पण त्याची खूप चांगली आहे एसबीआय ची, डाऊन डायरेक्शन पण खूप चांगली आहे, म्हणून एसबीआय बेस्ट राहतो. आता हा पण एक छोटासा डिमांड झोन आहे. ठीक आहे, हा छोटा डिमांड झोन पण चालला इथे, राईट. हा डिमांड झोन होता. हा ह्याचा बेस जो आहे, हा बेस, हा सुद्धा एक डिमांड झोन आहे. आपण सपोर्ट म्हणतो ठीक आहे, पण हा त्याचा बेस जो आहे तो, हा सुद्धा एक डिमांड झोन आहे. वाय? कारण इथे कॅन्डलचं पॅटर्न पॅटर्न बघा, 1 2 3 मुवमेंट बघा त्याची, राईट. जेव्हा पण कधी ह्या प्राइसला स्टॉप आला, पेंडिंग ऑर्डर्स पिकअप झाली, एक कॅन्डल मिळाली, ती ही 10 पॉईंटची कॅन्डल आहे टोटल. इंट्राडे साठी अजून काय पाहिजे आपल्याला, राईट. सेकंड टाइम आली, थर्ड टाइम आली, तेव्हा पण थोडेफार मुवमेंट्स मिळाले आपल्याला. पण ठीक आहे, आपलं डिमांड झोन समजा वन टाइम हिट झाला, सेकंड टाइम हिट झाला, तर त्याचं सुद्धा मिनिंग आहे त्या प्रत्येक ठिकाणचं. आता बघा, इथे हिट झाल्यानंतर ह्याची वीक बघा आणि ह्या ह्या कॅन्डलची वीक बघा. ही कॅन्डल ह्या थोडी या डिमांड झोनच्या डीपली येऊन अप गेली, राईट. ह्या कॅन्डलची थोडीशी डीपली येऊन अप गेली. तर याचा अर्थ ह्या प्रत्येक प्राइसच्या ठिकाणी कुठे ना कुठेतरी पेंडिंग ऑर्डर्स पडलेले असतात, त्याच्यामुळे ती मुवमेंट्स आहेत आणि म्हणूनच सप्लाय डिमांड क्रिएट होतो. लेट्स से, आणि जेव्हा मोठं सेलिंग येतं, म्हणजे मंथली सेलिंग आता आपण अंडरस्टँड करू, सेलिंग खूप प्रेशर मोठा आहे, खूप जास्त सेलिंग आहे, तेव्हा त्या सेलिंगला स्टॉप करण्याचं काम हे मोठे मोठे टाइम फ्रेमचे डिमांड झोन करतात. वाय? बिकॉज आता जर समजा वीकली सेलिंग आहे, म्हणजे कम्प्लिटली 1 2 वीक हा सेलिंग मध्ये आहे, आणि त्याच्या एका पर्टिक्युलर वीक मध्ये एक डिमांड झोन असा आपल्याला सापडला, या अशा फॉर्मॅटमध्ये जे आपण आता स्टडी केलाय तसा. ठीक आहे, तर त्या वीकली सेलिंगला रिव्हर्स करण्याची ताकद तो वीकली डिमांड झोन करेल किंवा मंथली डिमांड झोन करेल. लेट्स से दिस इज ऑल्सो डिमांड झोन, ड्रॉप बेस बेस, रॅली रॅली रॅली. इथे जेव्हा प्राइस आली, प्राइसने अप मुवमेंट घेतला, राईट. प्राइसने अप मुवमेंट घेतलेला आहे. तर बघा, हा पण एक डिमांड झोन आहे. प्राइस आली, प्राइसने अप मुवमेंट घेतली. सो तुम्हाला चार्ट मध्ये अशी डिमांड झोन खूप भरपूर सापडतील. सेम
हा डिमांड झोन आहे बघा, हा किती स्ट्रॉंग डिमांड झोन दिसतोय आपल्याला. हा आहे इथून ते इथपर्यंत, राईट. बट ह्या डिमांड झोन मध्ये हा डिमांड झोन आपल्याला मॉर्निंग स्टार पण दिसतोय, राईट. बरोबर, राईट. मॉर्निंग स्टार पण दिसतोय, बट ह्या डिमांड झोनची क्लोजिंगच नाही. ह्या डिमांड झोनला क्लोजिंग एक पण सप्लाय झोन त्याने क्लोज केला नाही. म्हणजे हे जे सप्लाय झोन आहे टोटल, या सप्लाय झोनच्या वरती ऍटलिस्ट क्लोजिंग पाहिजे होती त्याची, तर हा चालला असता. हा चालला बघा किती, काहीच चालला नाही. हा चालला इथे खाली. हा जो डिमांड झोन आहे, या झोनच्या अफेक्ट इफेक्टमुळे हा चाललाय. हा बेस 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 3 बेस आहेत, ठीक आहे. आता ही जी कॅन्डल आहे, ही कॅन्डल हितपर्यंत आली होती पहिली, म्हणजे हा कॅन्डलचं ओपन हित आहे, ती हितपर्यंत आल्या. हिथून त्याची मुवमेंट आली, ह्या पॉइंट पासून त्याची मुवमेंट आली. बरोबर, मार्केटनं तिथेच येऊन मुवमेंट दिली. टॉप. आता हा जो डिमांड झोन आहे, ह्याची ह्या झोनच्या वरती क्लोजिंग आहे. हा जो डिमांड झोन आहे, इथे मी ओके, हा जो डिमांड झोन आहे त्याची ह्या झोनच्या वरती क्लोजिंग. हा पहिला झोन आहे ना त्यासाठी, बरोबर. देन त्याच्यानंतर हा पण एक झोन आहे, सेलिंग झोन. हा पण एक झोन आहे, हा पण एक झोन आहे, बरोबर. ह्या सगळ्या झोनच्या वरती ह्या डिमांड झोनची क्लोजिंग आहे. काय झालं, कम्प्लिटली 1 2 3 मार्केट अप. मी परत सगळं मार्किंग डिलीट करतो. मार्केट या झोन मधनं परत परत छोटे छोटे डिमांड सगळे चालायला लागले. इथनं बघा, इथून एक रिव्हर्स आला. कसा का आला, या डिमांड झोन मध्ये आला, बरोबर. नेक्स्ट इथे आता इथून का आला, कारण इथे एक स्ट्रक्चर आहे. हे जर स्ट्रक्चर जर आपल्याला समजलं, हे स्ट्रक्चर बघा काय सांगते इथे. रॅली आहे इथे, बेस 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 बेस. आता ह्या रेड कॅन्डलला सुद्धा मी एक बेस कन्सिडर करतोय, त्याचं मिनिंग आहे प्रत्येक ठिकाणाचं. देन त्याच्यानंतर एक रॅली आली. ही जी रॅली आली ती ह्या कन्सोलिडेशनच्या वरती रॅली, म्हणजे ब्रेकआउटची रॅली. देन त्याच्यानंतर रिटेस्ट नंतर परत मार्केट अप आहे, म्हणजे या अपमूवचा हा एक छोटा ओरिजिन झाला, आणि या सगळ्या अपमूवचा हा डाऊनसाइड एक ओरिजिन आहे मोठा, ठीक आहे. जेव्हा प्राइस ह्या पॉइंटला आली, या पॉइंटला येऊन का रिॲक्ट झाली, म्हणजे आता आपण बघू. इथे रिॲक्ट होण्याचं कारण असं आहे की या कम्प्लीट कन्सोलिडेशनच्या वरती ह्या डिमांड झोनने क्लोजिंग केलेली, बरोबर. म्हणून ह्या पॉइंटला जेव्हा पण प्राइस आली तेव्हा मार्केटने रिॲक्शन दिली. सो मार्केटमध्ये जे काही अप्स अँड डाऊन्स होतात ते कन्व्हेन्शनल ट्रेडर प्रमाणे किंवा रिटेलर ट्रेडर प्रमाणे ते ट्रेंड लाईनला सपोर्ट करतं, किंवा सपोर्ट रेजिस्टन्स असतात म्हणून होतं, तर तसं ते अजिबात नाहीये. मार्केटमध्ये कोणती पण गोष्ट एक वीक तयार होते. ती वीक का तिथे तयार झाली, कारण तिथं सेलर्स बसलेत. सेलर्स बसलेत याचा अर्थ काय आहे, तिथे कोणीतरी शॉर्ट केलेलं आहे त्या पॉइंटला ऑलरेडी. सगळ्या ठिकाणी डिमांड सप्लाय स्ट्रॅटेजी काम करते, सगळ्या ठिकाणी. आय होप हा डिमांडचा कन्सेप्ट आज सगळ्यांना, म्हणजे मी सांगण्याचा खूप प्रयत्न केलेला आहे. इथे पण एक गॅप आहे बघा, या गॅप ही कॅन्डल बहुतेक मी सांगितले, बहुतेक ठीक आहे. जसं सांगितलं तर आपण या प्राइसला अजून आलेलीच नाही ना कॅन्डल, या प्राइसला आलेलीच नाही. आले आले वाटतं, हा इथे आपण मगाशी डिस्कस केलं. ओके, ही प्राइस पॉइंट होता. ड्रॉप बेस बेस रॅली रॅली, दोन रॅली आहेत हा इथे.
इथं गॅप आहे या गोष्टीचा अर्थ इथे काही नाही असं नाहीये. गॅप म्हणजे काय इथे, जर बाईंग साईडचा गॅप असेल बाय साईडला, तर याचा अर्थ तिथे एक ग्रीन कॅन्डल कन्सिडर करू शकतो आपण. आणि सेल साईडचा गॅप असेल तर तिथे एक रेड कॅन्डल कन्सिडर नक्कीच करू शकतो. आता जेव्हा आपण मार्केटमध्ये या लेवलला प्राइस आली, तेव्हा मार्केटमध्ये काय झालं आपण बघू. मार्केटनं अपमूव दिली इथे, मार्केट टच झाला. ठीक आहे. कधी कधी काय होतं, मार्केटमध्ये जेव्हा सेलिंग प्रेशर असतं किंवा पॅनिक क्रिएट असतं, ठीक आहे. आता एवढं टॉप एवढं शार्प सेलिंग झाले, सेलिंग होताना कधी पण कसं असतं, एक साइडवेज जातो, अपमूव येतो, रिटेस्ट करतो, तर काही झालेलंच नाही. डायरेक्ट धडाधड गॅप डाऊन गॅप डाऊन गॅप डाऊन गॅप डाऊन करत जेव्हा सेलिंग हाय होतं, तेव्हा काही सुद्धा रिएक्शन केली नाही. आणि जेव्हा तो डिमांड झोन पर्यंत आला, डिमांड झोन मध्ये येताना बघा तो कसा आलाय, हळूहळू हळूहळू हळू. हेच काही मुवमेंट्स आहेत जेणेकरून सांगतं सगळ्यांना, की म्हणजे एक चार्ट मध्ये जर असं काही फॉर्म झालं असेल, तर याच्यावरनं आपण असं समजायचं की याचा अर्थ स्टॉक मध्ये आता मुवमेंट येणार आहे. एक साइडवेज मुवमेंट आली बघा. जसं अप जाताना एक साइडवेज मुवमेंट येते आणि मग त्याच्यानंतर अप जातो. सेम तसंच आता इथे रिव्हर्स होताना डिमांड झोनच्या जवळ येताना, जेव्हा जेव्हा पण हायर टाइम फ्रेमचा किंवा डिमांड झोन असतो, तेव्हा त्या टाइम फ्रेम पर्यंत येताना स्टॉक हळूहळू हळू अशा कॅन्डल्स क्रिएट करतो. डीपली कधी कधी सेलिंग करतो आणि मग वर जातो. असं नाही ना की प्रत्येक ठिकाणी तो डिमांड झोनला टच केला आणि वरच गेला. कधी कधी असंही होऊ शकतो की ते डीपली येतो. व्हाय? बिकॉज त्याला अजून ओरिजिन पॉईंट जर त्या तिथले पॉईंट जर पिकअप करायचे असतील, तर एखादा सेलर म्हटला की माझा ह्या पॉइंटला माझे ऑर्डर्स पडलेले आहेत. मी एक काम करतो ना, ह्या पॉइंट पर्यंत मी शॉर्ट मारतो आणि मग माझे ऑर्डर्स मला मिळून जातील. म्हणजे माझे ऑर्डर्स इथे घेऊन जातो मी वरती. असं पण होऊ शकतं. दिस इज दिस इज अ मार्केट. हे मार्केट असंच चालतं. तिथे ट्रेंड लाईन बेस, ट्रेंड लाईन ब्रेकआउट आला. हा, ते आपण काय यूज करायचं, कारण 90% ट्रेडर्स जे रिटेलर्स आहेत, ते हेच यूज करतात. आता इथे काय झालं, ट्रेंड लाईन ब्रेकआउट झाला. ट्रेंड लाईन ब्रेकआउट झाल्यानंतर मार्केटमध्ये शार्प सेलिंग यायला पाहिजे होतं, रिटेस्ट होऊन मग शार्प सेलिंग यायला पाहिजे होतं. मार्केटमध्ये झालं काय, मार्केटमध्ये अप गेलं ना, तिथे जे सेलर बसले त्यांचा तर असेल हंट झाला. मार्केट बाईंग काला गेलं, कारण मार्केट ऑलरेडी अप ट्रेंड मध्ये आहे. मार्केट जर बघितलं तर तुम्ही ऑलरेडी अप ट्रेंड मध्ये आहे. मार्केटने इथे एक थोडासा पुलबॅक घेतला, छोटासा. हा छोटासा पुलबॅक म्हणू शकतो आपण. बट मार्केट हा इथूनच गेलाय बघा, या पॉइंट मधून गेलाय का, तिथे एक डिमांड झोन आहे या पॉइंटला, या लेवलला. मार्केटनं काय केलं, एक हा एक डिमांड झोन होता, हा डिमांड झोन आला, काही ऑर्डर्स पिक झाल्या, बट सेलिंग प्रेशर थोडं हाय असल्यामुळे थोडासा डीप गेला. आणि ह्या डिमांड झोन मधनं मार्केट वरती गेलं. बरोबर ह्याच्या वीकला टच होऊन गेले बघा. बरोबर ह्याच्या वीकला टच झाले, मार्केटमध्ये मूव आली. आय होप तुम्हाला या आयशा मोटर आणि एसबीआय मध्ये आपण जे डेलीचे डिमांड झोन फिगर आउट केले, ते अंडरस्टँड झाले असतील. ठीक आहे. आपण अजून मंथली, क्वार्टरली, इयरली, हाफ इयरली हे डिमांड झोन्स अजून इतके फिगर आउट केलेले नाही. तर ते आपण नक्कीच नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ते फिगर आउट करू, की मंथली डिमांड झोन, क्वार्टरली डिमांड झोन, विकली डिमांड झोन किती इम्पॉर्टन्स असतात. जेव्हा एखादी प्राइस मंथली किंवा क्वार्टरलीच्या डिमांड झोन मध्ये येते, तेव्हा ती किती इम्पॉर्टंट असते, किंवा मोठ्या सेलिंग प्रेशरला ती किती रिव्हर्स करू शकते, किती त्याच्यात होल्डिंग पॉवर असते, ते आपण नक्कीच नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. आज आपण जेवढे काही डेलीचे डिमांड झोन बघितले, त्यातले काही डिमांड झोन जे असे होते की त्याच्या वीकला टच केल्यानंतर इमिजिएट त्याच्यामध्ये मूव्ह आली. काही डिमांड झोन्स असे होते की प्राइस त्या डिमांड झोन मध्ये आली, थोडी कन्सोलिडेटेड झाली, मग रिव्हर्स प्राइस अप मूव्ह आली त्याच्यामध्ये. आणि काही असे डिमांड झोन होते की त्याच्यामध्ये एवढी काही मेजर मुवमेंट आली नाही. तर डिमांड झोन सुद्धा व्हॅलिड आहे की नाही, तो व्हॅलिड असेल तर त्याची स्ट्रेंथ काय असली पाहिजे, परत तो डिमांड झोन ऍक्च्युली किती वेळापर्यंत चालू शकतो, किंवा प्राइस त्या डिमांड झोन मध्ये किती वेळापर्यंत आली,
मग त्याच्यानंतर रिॲक्शन येईल. तर ह्या गोष्टी आपण नक्कीच नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. अजून सप्लाय सुद्धा आपण सप्लाय झोन जो असतो तो सुद्धा आपण डिस्कस केलेला नाही ह्या व्हिडिओमध्ये. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच तो सप्लाय झोन सुद्धा डिस्कस करू आणि मेजर कन्सेप्ट ज्या अशा आहेत त्या आपण सगळ्या क्लिअर करू. त्याचबरोबर माझ्या जे काही आयशा मोटरमध्ये माझी पोझिशन चालू आहे ते नक्कीच मी शेअर करेन. येस की प्रेशर सेलिंग प्रेशर जास्त हाय होतं त्यामुळे ऑब्विस आहे की त्याने तो डिमांड झोन एक्झिक्यूट न करता सध्या तो खालच्या डिमांड झोन मध्ये येऊन डोजी कॅन्डल क्रिएट झालेले आहे. ती नक्कीच मी बुलिश आहे. एक कॅन्डल तरी ऍटलिस्ट तो बुलिश देणारच. कारण येस तो कारण तिथून स्ट्रॉंग अपमूव्ह आलेला आहे त्यामुळे एक कॅन्डल तरी मोठी ऍटलिस्ट 100-150 पॉईंटची तरी एक कॅन्डल मिळणार म्हणजे मिळणार. हे आय होप ते उद्या मी चेक करेन आणि नक्कीच माझी पोझिशन मी शेअर पण करेन. एक्झॅक्टली काय होणार आहे आयशा मोटरमध्ये. ओके. So thank you once again. Please like and share and subscribe it. नक्की भेटू पुढच्या व्हिडिओज मध्ये. थँक्यू.